श्री बाळूमामा प्रसन्न. देव म्हणतो, बाळा निश्चिंत राहा, तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आश्चर्यचकित करेल. कारण या क्षणी परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकत आहे आणि तुझी आज रात्री प्रार्थना पूर्ण होईल. बाळा, डोळ्यातील अश्रू आता पुसून टाक, कारण परमेश्वर स्वतः तुझे भोग संपवणार आहे. जेव्हा तुम्हाला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो तेव्हा काळजी करू नका, कारण देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल आणि तुमचे अश्रू आनंदाच्या अश्रूमध्ये मिसळून जातील. आज देव तुम्हाला सांगत आहे, बाळा, हा आठवडा संपण्यापूर्वी मी तुला आरोग्य, सुख, समृद्धी आणि संपत्ती देऊन टाकणार आहे. देवाचा चांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करेल. नेहमी लक्षात ठेवा की देव तुमच्या अश्रू, प्रार्थना, वेदनाकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. देव पाहतो, देव ऐकतो. देव तुमच्या भयंकर दुःखातून, संकटातून तुमची सुटका लवकरच करेल. देव म्हणतो, मी आत्ता तुम्हाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करीन आणि योग्य मार्गावर शिक्षित करणार आहे. मामा म्हणतात, बाळा, आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ. मी या संदेशामध्ये काही शिकवणी, काही मार्गदर्शन केले आहे, जे की या शिकवणी, हे मार्गदर्शन तुझे आयुष्य बदलण्यामध्ये नक्कीच मदत करतील. देव म्हणतो, बाळा, जीवनामध्ये दुःख आले म्हणून खचून जाऊ नकोस, कारण जीवन हे खूप सुंदर आहे, पण जीवन हे सुखादुःखाचे चक्र आहे. हे चक्र कायम फिरतच असतं. बाळा, तुझ्या संकटाच्या काळी, वाईट वेळी तुझ्या मदतीला धावून आले नाहीत म्हणून खचून जाऊ नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. तुला कसल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. बाळूमामा म्हणतात, बाळा, माझ्यासाठी हात जोडणारे खूप सारे हात आहेत, पण जीवनामध्ये तू स्वतःसाठी हसून बघ, कारण जीवन हे खूप सुंदर आहे. फक्त तू खचू नकोस. आता उठ आणि उघड डोळे, पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काहीतरी दुःख असते, त्यामुळे थोड्या थोड्या गोष्टीवरून उगाच कुढत बसू नकोस. जीवनामध्ये विजय तुझाच असेल. फक्त तू मागे वळून पाहू नकोस, कारण जीवन हे खूप सुंदर आहे. आता फक्त तू खचू नकोस. बाळूमामा म्हणतात, बाळा, जरी मी देह सोडला तरी माझी भक्ती करून बघ. अश्रूंचीही फुलं होतील असं जीवनामध्ये काहीतरी करून बघ. संकटाला जवळून बघितलं, आता माझी शक्ती बघ. नाही कधी राहिलो तुझ्या पाठीशी, तर तो दिवस तू आठवून बघ. मी हा शब्द सृष्टी ब्रह्मांडामध्ये वापरण्याचा अधिकार फक्त बाळूमामांनाच आहे, कारण बाळूमामा हे ब्रह्मांड नायक आहेत. बाळूमामा हे पंचमहाभूतावर राज्य करतात. झाडाचं पानसुद्धा मामाच्या आज्ञेशिवाय हलत नाही. अन्य कुणीही भक्तांनी मी हा शब्द वापरू नये, कारण मी हा शब्द जिथे वापरला जातो तिथे मीपणा होतो. म्हणून अशा ठिकाणी बाळूमामा कधीच थांबत नाहीत. त्यांच्या हाकेला धावून येत नाहीत. त्यांच्या आयुष्याची, त्यांच्या जीवनाची प्रगती आयुष्यामध्ये कधीच होणार नाही. मीपणाचा शब्द वापरू नका. मामा म्हणतात, बाळा, जीवनामध्ये आल्यानंतर आपलेपणा घ्यायला शिका, नाकारायला शिका आणि जिथे आदर नाही तिथून उठून जायला शिका. माणूस म्हणजे काय, तर माणूस म्हणजे परिस्थितीने बनवलेला पुतळा आहे. आनंदाचा कोणताही निश्चित मार्ग नाही, कारण प्रत्येकालाच स्वतःच्या आनंदासाठी स्वतःसाठी
मार्ग हा बनवावाच लागतो. ज्याला ही गोष्ट कळाली त्याने त्याचा पत्ता लिहिला आहे असे समजून घ्या. तुम्ही जे देता ते तुम्हाला मिळते, मग ते राग असो किंवा ते प्रेम असो. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर लोकांचा विचार करू नका. कारण लोक हे पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांची पर्वा करू नका. तुम्हाला जे हवं ते करा. कारण जीवन हे तुमचं आहे, लोकांचं नाही. आनंदी राहा. लक्षात ठेवा, तुमची कोणी स्तुती केली तर लगेच नाचायला सुरुवात करू नका. कारण चुकीच्या स्तुतीला सुद्धा अर्थ असतो. आपल्या आयुष्यामध्ये संकट, समस्या विनाकारण येत नाहीत. कारण या समस्यांचे, संकटाचे येणे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन घडणे होय. आयुष्यातील सर्वात चांगली आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की ही कायमस्वरूपी टिकत नाही. एका वयानंतर आपल्याला असे समजून येते की दिवस चांगले असो वा वाईट, पण दोन्हीही दिवस निघून जातात. जीवनात असे काही अध्याय असतात की ते आज बंद केले नाही तरी उद्या तरी बंद करावेच लागतात. म्हणूनच ज्या गोष्टी आपल्यासाठी नसतात त्या गोष्टी धरून ठेवणे काहीच अर्थाचे नाही. आयुष्यामध्ये एकटे राहिले तरीही चालेल, पण बळजबरीने कुणासोबत तरी संबंध ठेवण्याचा हट्ट धरू नका. कारण आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा. आज नाही तर उद्या आपल्याला लोक विचारतील की जीवनामध्ये तू काय कमवलं. पण या गोष्टीवर बाळूमामा सांगतात की तुम्ही बिनधास्तपणे, स्पष्टपणे सांगून टाका की आम्ही जीवनामध्ये येऊन फक्त बाळूमामांच्या सेवेला मिळवलं. याशिवाय भाग्याची दुसरी कोणतीही गोष्ट नसावी. भक्तांनो, संदेश सांगण्याचा एकमेव उद्देश म्हणजे तुटलेल्या मनाला, हरलेल्या मनाला पुन्हा एकदा उभं करण्याचा प्रयत्न या संदेशाच्या माध्यमातून करत आहे. मनाला एक चांगली कल्पना, चांगली ऊर्जा देण्याचं काम हा संदेश करतो. भक्तांनो, बाळूमामांच्या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. मग बोला श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांग भलं.